Hello, 11th Commerce Secretarial Practice students. थर्ड चॅप्टर आपण फॉर्मेशन ऑफ अ कंपनी हा सुरू केला होता. कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील 3 स्टेजेस होत्या. त्यामधील प्रमोशन हे पाहिले आपण. सेकंड नंबर इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनीज, कंपनीच्या नोंदणी संदर्भातील हे आपण काल इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर आज आपल्याला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन कसं असतं हे पाहायचं आणि नेमकं त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनमधील कंटेंटसुद्धा आपण पाहिले. म्हणजेच एक प्रकारचा कंपनीचा बर्थ सर्टिफिकेट असल्यासारखं आहे. कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र ज्यांना म्हणण्यात येतं ते नेमकं नोंदणी प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे कशा पद्धतीचं असतं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर काल आपण सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनमधील कंटेंट्स पाहिले. त्याच पद्धतीनं आज आपल्याला म्हणजेच कंटेंट्स त्यामध्ये काय काय असतं. कंपनीचं नेम असतं, त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट असते, त्यानंतर CIN नंबर म्हणजेच कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर असतो, त्यानंतर टॅन नंबर असतो, त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याची म्हणजे रजिस्टर ऑफिसर्सची सही असते, सिग्नेचर असते, स्टॅम्प असतं आणि डेट असतं. त्याच पद्धतीनं काय नेमकं आहे ते प्रोफार्मा आपल्याला पेज नंबर 41वरती सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन कंपनीचं बर्थ सर्टिफिकेट एक प्रकारे ते कसं असतं. कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला जे सर्टिफिकेट मिळतं नोंदणी कंपनीची त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे प्रकारचं एक सर्टिफिकेट आहे, गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातील मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडनं देण्यात आलेलं हे सर्टिफिकेट. गव्हर्मेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन नोंदणी प्रमाणपत्र. हे नोंदणी प्रमाणपत्र कंपनी कायदा 2013 नुसार देण्यात येतं. Pursuant to subsection 2 or section 7 of the Company Act 2013 in bracket 18 of 2013 bracket close and Rule 18 of the Companies Incorporation Rule 2014. कंपनी कायदा 2013 कलम 7 मधील सबसेक्शन सबकलम 2 नुसार आणि रूल नंबर 18 जे की कंपनीज रूल 2014 कंपनीचा नियम 2014 मधील रूल नंबर 18 नुसार हे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन देण्यात येतं. यानंतर या सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनमध्ये काय इन्फॉर्मेशन असते हे पाहूयात. I hereby certified that dash incorporated on this dash in याचा अर्थ या ठिकाणी कंपनीचं नेम असेल. इनकॉर्पोरेटेड ऑन दिस, इनकॉर्पोरेटेड म्हणजे आत्तापर्यंत अनगिनत वेळेस सांगितले मी. रजिस्ट्रेशनची डेट कोणती, डेट ऑफ डॅश 2000 कोणत्या इयरला देण्यात आली, काय तारीख आहे त्याची. अंडर द कंपनी ॲक्ट 2013 18 of 2013 and the company is limited by shares. यानंतर या ठिकाणी कंपनीचं नेम असेल, कोणत्या डेटला कंपनी, कोणत्या इयरला 2020 21 22 कोणत्या इयरला रजिस्टर्ड झाली, इनकॉर्पोरेट झाली, नोंदणी झाली या संदर्भातील इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे द कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर मीन्स CIN कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर जे आपण काल कंटेंट्स पाहिले होते. एक कंपनीचा विशिष्ट क्रमांक आहे. कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर ऑफ द कंपनी या नोंदणी झालेल्या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर काय आहे तो इथं या ठिकाणी मेन्शन असतो. त्यानंतर आहे पॅन नंबर, परमनंट अकाउंट नंबर ऑफ द कंपनी इज, कंपनीचं पॅन नंबर काय आहे या ठिकाणी मेन्शन असतं. त्यानंतर येतो टॅन नंबर, टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. द
टॅन ऑफ द कंपनी इज, कंपनीचा टॅन नंबर काय आहे या ठिकाणी मेन्शन असतं. त्यानंतर गिव अंडर माय हँड ॲट, हे सर्टिफिकेट ज्या ऑफिसर्सच्या आहे त्यांना देण्यात येत आहे त्याची ॲट कोणत्या लोकेशनला, त्या सिटीचं नेम. त्यानंतर धिस डे ऑफ डॅश मंथ, कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या दिवशी, आणि 2000 कोणत्या इयरला. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जे आपण कंटेन्स काल पाहिले होते ते कंटेन्स ऑल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आपण स्टेप्समध्ये पाहिलं होतं. पहिलं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट या ठिकाणी. त्यानंतर ऑन बिहाफ ऑफ ज्युडिशियन रजिस्टर ऑफ कंपनीज, कंपनीची ज्युडिशियन न्यायव्यवस्था कोणत्या ज्युडिशियन अंतर्गत येते त्याचं रजिस्टर कंपनी. त्यानंतर रजिस्टर ऑफ कंपनीज, सेंट्रल रजिस्टर्स सेंटर कोणतं आहे या संदर्भातील इन्फॉर्मेशन या सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर लास्ट आहे disclaimer. This certificate only evidence incorporation of the company on the basis of documents and a declaration of the applicant. This certificate is neither a license nor permission to conduct business or solicit deposit or funds from public. Permission of sector regular is necessary whenever required. Registration status and other detail of the company can be verified on www.mca.government.in. आणखीन काही या कंपनी संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या वेबसाईटवरती पाहावे. कंपनीने या ॲक्टनुसार कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे ॲप्लिकेशननुसार, आणि कंपनीचं हे फक्त लायसन आहे. यावरती कोणत्याही प्रकारचे कंपनी बिझनेस सुरू होते हे फक्त एवढीच यावरनं इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा लास्ट आहे मेलिंग ॲड्रेस ॲज पर रेकॉर्ड अवेलेबल इन रजिस्टर ऑफ कंपनीज ऑफिस. कंपनीचं ऑफिस रेकॉर्डनुसार कोणत्या ठिकाणी आहे या संदर्भातील ॲड्रेस या ठिकाणी खाली मेन्शन असतो. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे असतं. याचे इन्फॉर्मेशन यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला CIN नंबर जो आपण आत्तापर्यंत म्हणालो कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर, हा CIN नंबर संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहूयात. नेमकी CIN नंबर म्हणजे काय असतो, कशा प्रकारचा असतो. अलॉटमेंट ऑफ कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर CIN ज्याला म्हणण्यात येतं, कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. आता या नंबर कसा असतो हे पाहूयात. ॲट द टाईम ऑफ इश्युईंग सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन द ROC also allots CIN to the company which is its unique identity number. CIN is 21-digit alphanumeric code and is to be quoted in every form and correspondence that the company uses. CIN नंबर म्हणजेच कंपनीचा ओळख क्रमांक ज्याला म्हणण्यात येतो. कंपनी इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून CIN म्हणजेच कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर कंपनी ओळख क्रमांक दिला जातो. हा ओळख क्रमांक म्हणजेच हा CIN नंबर इज 21 डिजिट अल्फा न्यूमरिक कोड. हा नंबर 21 अंकाचा असतो आणि यामध्ये अल्फा न्यूमरिक कोड म्हणजे अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो. अंक पण असतात आणि अक्षरं पण असतात. असे कॉम्बिनेशन मिळून जे अंक आणि अक्षर असतं त्याला अल्फा न्यूमरिक कोड म्हणतात. आणि हे किती असले गेले पाहिजेत, 21 डिजिट. त्या संदर्भातील ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला खालील रेड कलरमध्ये देण्यात आलेली आहे पेज नंबर 41मध्ये. CIN कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर issued by ROC at the time of incorporation of company. It
indicates whether a company is listed or unlisted, industry code, state of the location, year of incorporation, ownership type and registration number. CIN of एअर इंडिया लिमिटेड अशा पद्धतीचा एक CIN एअर इंडिया कंपनीचा देण्यात आलेला आहे. तो 21 डिजिटचा आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. अल्फा न्यूमरिक आहे, म्हणजेच यामध्ये काय आहेत, अंक पण आहेत आणि इंग्रजी अक्षरे पण आहेत. U621000 DL 1992 ZOI 048581. अक्षरं पण आहेत इंग्रजी आणि अंक पण आहेत. यालाच अल्फा न्यूमरिक कोड. फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की CIN हा 21 डिजिट अल्फा न्यूमरिक कोड आहे. CIN हे 21 अंकी असतो, ज्यात अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो. अशा पद्धतीनं CIN म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलं. CIN संदर्भातील ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला या बुक्समध्ये देण्यात आलेली आहे. पेज नंबर 41 आणि 42मध्ये आपल्याला हे CIN 21 अल्फा न्यूमरिक कोडमध्ये असतात. याचं कोडचं वाचन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला या बुक्समध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये देण्यात आलेलं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतो आहे मी, आपल्याला त्या संदर्भातील एक्स्ट्रा नॉलेजसाठी देण्यात आलेलं आहे आपल्याला बुक्समध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. या ठिकाणी आपला सेकंड स्टेज इनकॉर्पोरेशनची म्हणजेच पूर्णपणे नोंदणी संदर्भातील सेकंड स्टेज फॉर्मेशन ऑफ कंपनीमधील संपली आहे. यानंतर थर्ड आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय प्रारंभ केव्हा केला जातो, म्हणजे कंपनी केव्हा स्टार्ट होते नेमकी. इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळालं, नोंदणी प्रमाणपत्र, परंतु त्याच्यानंतर पुढील स्टेप आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय प्रारंभाची स्टेज. त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय सर्टिफिकेट लागतात, या संदर्भातील इन्फॉर्मेशन आपल्याला पुढील लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर स्टेजेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपनीमधील फर्स्ट फॉर्मेशन पाहिलो. या फॉर्मेशनमध्ये वेअर प्रमोटर्स इज वन who wants to form a company take necessary step to incorporate a company. कंपनी प्रमोटर्स कंपनी स्थापनेच्या या अवस्थेत कंपनी उभारणीस पुढाकार घेतात व कंपनी नोंदणीसाठीचे, रजिस्ट्रेशनसाठीचे, इनकॉर्पोरेशनसाठीचे आवश्यक टप्पे पूर्ण करतात. त्यानंतर आपण सेकंड नंबर इनकॉर्पोरेशन पाहिले, म्हणजे नोंदणीची अवस्था, त्या नोंदणीची स्टेप्स पाहिल्या. इन दी स्टेप्स इनकॉर्पोरेशनमधील ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स आर फिल्ड अँड certificate of incorporation and CIN of the company has now come into legal existence. या इनकॉर्पोरेशन स्टेजमध्ये कंपनी नोंदणीसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स नोंदणी अधिकाऱ्याकडे एका फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉनिक मोडच्या सादर करावी लागतात. त्यानंतर कंपनींना रजिस्ट्रेशन ऑफिसकडून सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र आणि CIN नंबर देतो. या सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन व CIN नंबर मिळाल्यानंतर कंपनी ही काय होते, नाऊ कम इनटू लीगल एक्झिस्टन्स, कायदेशीरदृष्ट्या कंपनी अस्तित्वात येते. आणि त्यानंतरची थर्ड स्टेज आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय प्रारंभ. हे कमेन्समेंट ऑफ बिझनेस हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.